हॅलो फ्रेंड्स, ईगल स्पोकन इंग्लिश कोर्स डे 2 मध्ये आपलं स्वागत आहे. काल आपण शिकलेलो होतो इंट्रोडक्शन, ग्रीटिंग्स. आज आपण सगळ्यात महत्वाचा टॉपिक शिकणार आहोत आणि तो म्हणजे इंग्लिशचा जो फाउंडेशन असतो आणि जो पाया असतो तो शिकणार आहोत आणि तोच म्हणजे काय, केसेस ऑफ प्रोनाउन. जर केसेस ऑफ प्रोनाउन हा जर समजला नाही तर इंग्लिशच्या प्रत्येक सेंटेन्स मध्ये आपल्या मिस्टेक्स होतात. तर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह आणि पॉझेसिव्ह. मग सब्जेक्टिव्ह म्हणजे काय? जो कर्ता, डुअर असतो. म्हणजेच काय, बघूया आपण डिटेलमध्ये बघूया. लक्षात घ्या, सब्जेक्टिव्ह म्हणजे काय? कर्ता, जो डुअर आहे, जो करणारा आहे, तो म्हणजे सब्जेक्टिव्ह. हे वाटतं आपल्याला, हे तर खूप सोपं आहे, पण लक्षात घ्या, याच्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही. याच्याशिवाय आपलं एकही सेंटेन्स बनत नाही. तर त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. ह्याच्यात आपण बऱ्याच मिस्टेक्स करतो. तर बघा, ह्या सेशन मधून तुमच्या बऱ्याच मिस्टेक्स आहेत त्या इम्प्रोवाइज होतील, बरेच नॉलेज तुम्हाला मिळेल. म्हणजेच काय, फॉर एन एक्झाम्पल, आय म्हणजे काय म्हणतो? आय म्हणजे मी, राईट. वी म्हणजे काय? बघा, वी म्हणजे आम्ही. मग आम्ही म्हणजे कोण? तुम्ही, मी, आपण सर्वजण असतो, तर ते म्हणजे वी. यू म्हणजे काय? तुम्ही किंवा तुम्ही सर्वजण. म्हणजेच काय बरं, आपल्या समोर एक व्यक्ती असू दे किंवा अनेक व्यक्ती असू दे, त्यावेळेस आपण म्हणजे तुम्हीला आपण यू म्हणणार. तर ते ते म्हणजे काय? दे. बघा, लक्षात घ्या, दे आपण कधी वापरणार? जर आपल्यापेक्षा जास्त आहेत, लांब आहेत आणि दोन किंवा दोन पेक्षा जास्त आहेत, म्हणजेच काय? प्ल्युरल. मग प्ल्युरल म्हणजे काय? अनेक वचन. आणि सिंग्युलर म्हणजे काय? एक वचन. सिंग्युलर म्हणजे काय? एकच असेल, फक्त एकच काही असेल तर त्याला आपण सिंग्युलर म्हणणार. मग प्ल्युरल म्हणजे काय? दोन किंवा दोन पेक्षा जास्त असेल तर ते प्ल्युरल. मग दे जे आहे ते आपण ते किंवा त्या असंच म्हणणार. फॉर एन एक्झाम्पल, ते खेळत आहेत, म्हणजेच आपण म्हणणार दे आर प्लेइंग. बरं, त्या खेळत आहेत, दे आर प्लेइंग, कारण की फिमेल जरी असेल तरी सुद्धा आणि दोन पेक्षा जास्त आहेत म्हणून इथे दे येणार. नाव ही म्हणजे काय? तो किंवा ते. बघा, लक्षात घ्या, इथे देर आर मेनी पीपल हु आर डुईंग मिस्टेक्स हिअर. म्हणजेच काय? ही म्हणजे तो किंवा ते. मग एकच असले पाहिजे. जर एकच असेल, एक म्हणजे कोण? आपल्याला सोडून जो दुसरा व्यक्ती आहे आणि मेलच आहे, तर त्याला आपण म्हणणार ही. मग तसंच शी म्हणजे काय? ती किंवा त्या. मग ती किंवा त्या म्हणजे काय? फिमेल आहेत आणि एकच आहेत. कोणतीही थोर व्यक्ती असू दे तर त्याला आपण शीच म्हणणार. हे रिस्पेक्टिव्हच असतं. नेक्स्ट आहे ते म्हणजे इट. इट म्हणजे काय? हे. बरेच लोक मिस्टेक्स करतात. इट म्हणजे तेच होतं, इट म्हणजे तेच होतं. अजिबात नाही. इट म्हणजे हे होणार, ते सुद्धा होतं, पण त्याला सिच्युएशन बदलते. जसं की इफ आय एम टॉकिंग अबाउट ट्री, देन इट हॅज मेनी ब्रांचेस, इट हॅज मेनी फीचर्स. लाईक दॅट आपण वापरू शकतो, राईट. मग इट म्हणजे काय? बेसिकली तुम्ही एकच लक्षात घ्या, इट म्हणजे हे. हे म्हणजे काय? आपल्याला जवळ आहे. जिथे आपण मराठीत म्हणतो ना हे, हा, ही, तर त्यावेळेस आपण इट वापरणार. आता बघा, लक्षात घ्या, इट जे आहे ती इट कशा कशासाठी वापरलं जातं बरं, हे आपण बघणार आहोत. म्हणजे काय? बेबी, लहान बाळ असतं, तर त्या बाळाला आपण म्हणणार इट. हे कसं काय? फॉर एन एक्झाम्पल, इट्स क्यूट बेबी. आपण ऐकलेलो आहोत ना, इट्स क्यूट बेबी, इट्स स्ट्रॉंग बेबी. तर इट हे बेबीसाठी सुद्धा वापरलं जातं. इट जे आहे ते झाडासाठी वापरलं जातं. कोणतंही झाड असेल, एकच झाड असेल, तर त्यासाठी आपण इट वापरणार. नेक्स्ट आहे डे. मग डे जे आहे ते दिवसाबद्दल सांगत असेल आपण. फॉर एन एक्झाम्पल, आज कोणता दिवस आहे? फॉर एन एक्झाम्पल, इट्स फ्रायडे. म्हणजे इट्स फ्रायडे असं आपण सांगू शकतो. जर शनिवार असेल, इट्स सॅटरडे. जर रविवार असेल तर इट्स संडे. मग मंडे असेल तर इट्स मंडे. म्हणजे डे सांगण्यासाठी सुद्धा इटचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे डेट. डेट म्हणजे काय? तारीख. जर तारीख सांगायची असेल तर बरेच लोक ह्याच्यामध्ये मिस्टेक्स करतात. जसं की 1 जानेवारी, म्हणजे 1 जानेवारीला काय म्हणतो? 1 जानेवारी. रॉंग. तर ते कसं येणार बरं? 1 जानेवारी असंच येणार. सपोज 2 मे आहे, तर 2 मेला काय करणार? 2 मे. 3 असेल तर 3 मे. 4 असेल तर 4 मे. जर का आता 20 मे आहे,
तर त्याला कसं म्हणणार बरं? 20th मे. का? कारण की इथे डेट आहे, राईट? मग जर 21 तारीख असेल तर 21? नो. सो 21 नाही होणार, 21 मे म्हणजे 21 मे. जर डेट सांगण्यासाठी सुद्धा आपण इटचा वापर केला जातो. मंथ असेल, महिना असेल, मंथ साठी सुद्धा इटचा वापर केला जातो. म्हणजेच काय की फॉर एन एक्झाम्पल, इट्स मे, इट्स एप्रिल, इट्स जून, अशासाठी सुद्धा. इयर असेल, इयर म्हणजे काय? जे वर्ष आहे. इट्स 2027, इट्स 2028, इट्स 2029. कोणतं इयर सांगायचं असेल, जर आता चालू आहे, तर त्यासाठी सुद्धा इट वापरलं जातं. वेदर, वातावरण जर का सांगायचं असेल तरी सुद्धा इटचा वापर केला जातो. म्हणजेच काय, फॉर एन एक्झाम्पल, आता खूप पाऊस आहे किंवा पाऊस पडत आहे, कसं म्हणणार बरं? इट्स रेनिंग म्हणजे पाऊस पडत आहे. जरा थोडी थंड आहे, इट्स कोल्ड. थोडं गरमी आहे, इट्स सनी किंवा इट्स हॉट, असं सुद्धा आपण म्हटलं जातं. म्हणजे वेदर साठी सुद्धा आपण इट वापरणार, राईट? नेक्स्ट आहे टाइम. जर आपल्याला टाइम सांगायचा असेल, फॉर एन एक्झाम्पल, आता किती वाजलेत? आता 6 वाजलेत. मग 6 कसं म्हणणार बरं? इट्स 6 o'clock. इट्स 6 o'clock. म्हणजे टाइम साठी सुद्धा आपण इटचा वापर केला जातो. जर 7 वाजलेत, इट्स 7 o'clock. 8 वाजलेत, इट्स 8 o'clock. 9 वाजलेत, इट्स 9 o'clock. तुमच्या वेळेनुसार तुम्ही टायमिंग सांगू शकता. टायमिंगचा एक वेगळा प्रकार पण असतो, त्याचे आम्ही शॉर्ट बनवलेले आहेत, ते तुम्ही चेक करू शकता. नेक्स्ट, थर्ड पर्सन साठी सुद्धा वापरलं जातं. जसं की एक्झाम्पल, इट्स माय सिस्टर, इट्स माय ब्रदर. आणि नॉन लिव्हिंग, बघा लक्षात घ्या, आपल्याला काय शिकवले की फक्त नॉन लिव्हिंग साठीच. नॉन लिव्हिंग, ज्याच्यात जीव नाही, त्याच्यासाठी सुद्धा आपण इटच वापरणार. म्हणजे काय, फॉर एन एक्झाम्पल, हा रिमोट आहे, इट्स रिमोट. हा टी शर्ट आहे, इट्स टी शर्ट. म्हणजे जे आपल्या जवळ आहे आणि एकच आहे, तर त्याला आपण इट वापरणार. मग आपल्यापेक्षा लांब असेल आणि आपण म्हणतोय की ती चेअर आहे, तो टेबल आहे, तर ते काही त्याच्या वेळेस आपण इट नाही वापरत, त्यासाठी आपण वेगळे वापरतो. म्हणजेच की डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रनाउन. त्याचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला मिळणार आहे. हे सगळे झाले पर्सनल प्रनाउन्स. मग बघा लक्षात घ्या, थोडस प्रॅक्टिकली आपण बघूया. म्हणजेच काय बघा, एक सिंपल आहे, एम, इज, आर. हे झाले टेन्स इंडिकेटर. हे फक्त प्रेझेंट मधले टेन्स इंडिकेटर आहेत. एम, इज, आर म्हणजे काय? आहेत. म्हणजे काय, फॉर एन एक्झाम्पल, एम म्हणजे आहे, आर म्हणजे आहे, आणि इज म्हणजे पण आहे. आता एम जे आहे ते कशाला वापरणार? आय ला फक्त आपण एमच वापरलं जातं. वी यू दे ला आर आपण वापरणार, वी यू दे ला आर, आणि ही शी इट ला इज वापरणार. लक्षात घ्या, एम जे आहे ते कायम आय सोबतच वापरलं जातं. आणि आर जे आहे ते कधी वापरणार बरं? हे तर सब्जेक्ट आहेत, वी यू दे. पण जर प्लुरल असेल, अनेक वचन काही असेल, तरी सुद्धा आपण त्याचं टेन्स इंडिकेटर आरच वापरणार, आणि ही शी इट ला इज वापरणार. याच्यात पण जर सिंग्युलर असेल तरी सुद्धा आपण इज वापरणार, एकच असेल तर इजच वापरणार. मग एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एन एक्झाम्पल, आय एम म्हणजे मी आहे. मग मी स्टुडंट आहे, आय एम स्टुडंट. मी शिकवत आहे, आय एम टीचिंग. मी हॅपी आहे, आय एम हॅपी. दॅट्स इट. मग वी आर म्हणजे आम्ही आहोत, कारण आर वी आर म्हणजे आम्ही आहोत. मग आम्ही कोण आहोत? वी आर स्टुडंट्स. वी आर डान्सिंग. वी आर लर्निंग इंग्लिश. यू आर म्हणजे तुम्ही आहात. मग तुम्ही काय करत आहात? फॉर एन एक्झाम्पल, यू आर स्पीकिंग इन इंग्लिश म्हणजे तुम्ही इंग्लिश मध्ये बोलत आहात. तुम्ही जात आहात, यू आर गोईंग. दे आर, मग दे आर म्हणजे ते. मग ते काय करत आहेत? ते शिकत आहेत. दे आर लर्निंग. मग ते काय शिकत आहेत? इंग्लिश शिकत आहेत. दे आर लर्निंग इंग्लिश. नेक्स्ट, ही इज. ही इज म्हणजे तो आहे. फॉर एन एक्झाम्पल, ही इज ड्रिंकिंग वॉटर. तो पाणी पित आहे. तो चालत आहे, ही इज वॉकिंग. शी इज कमिंग, ती येत आहे. शी इज स्क्रोलिंग मोबाईल म्हणजे ती मोबाईल स्क्रोल करत आहे. ती बसलेली आहे, शी इज सिटिंग. नाव इट म्हणजे काय? हे.
फॉर एन एक्झाम्पल, जसं मी मगाशी पण एक्झाम्पल दिलेलं होतं, हा बोर्ड आहे, इट इज बोर्ड. हा टी शर्ट आहे, इट इज टी शर्ट. लाईक दिस वी कॅन यूज. आता हे सगळे झाले सब्जेक्टिव्ह. आता नेक्स्ट आहे तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा, आणि त्यासाठी हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, हे झाले सब्जेक्टिव्ह. आय, वी, यू, दे, ही, शी, इट, हे सब्जेक्टिव्ह. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. ह्याच्याशिवाय मी सांगितलेलं आहे, बघा लक्षात घ्या, हे सगळे खूप महत्वाचे आहेत. एकदा जर हा बेस तुम्हाला समजला ना, कुठलंही इंग्लिश सेंटेन्स घ्या, ऑलमोस्ट ह्याच्यातून 90% सेंटेन्सेस जे आहेत ना, ते ह्याच्यातूनच जातात. ह्याच्याशिवाय सेंटेन्सेस तयार होत नाहीत. मग किती महत्वाचं आहे बघा, लक्षात घ्या. म्हणून त्यासाठी हे महत्वाचं आहे. मग ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे रिसिव्हर, ज्याच्यासोबत क्रिया होत आहे ते. म्हणजेच काय, मी. आता मी म्हणजे काय बरं, मला. मग आता एक एक्झाम्पल घेऊया. मी म्हणजे मला किंवा माझ्या सुद्धा होणार, मला किंवा माझ्या. मग अस म्हणजे काय होणार बरं, आम्हाला किंवा आमच्या. तू म्हणजे काय, तुला किंवा तुमच्या. मग तुम्हाला सुद्धा असू शकतं, इथं 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोक सुद्धा असणार. मग त्यावेळेस सुद्धा आपण यूज वापरणार. ओके. देम म्हणजे काय येणार बरं, त्यांना किंवा त्यांच्या. जसं याला होतं ना, हे सगळ्यांना होतं, तसंच आपण वापरणार. बघा, मग हिम म्हणजे काय बरं, त्याला किंवा त्याच्या. आता ह्याच्यात मिस्टेक्स करतात, इथं त्याला किंवा त्याच्या असेल. पण बघा लक्षात घ्या, ही जे आहे, आपण मगाच्या स्लाइड मध्ये आपण बघितलेलं होतं, ही म्हणजे काय, तो किंवा ते. मग ते म्हणजे रिस्पेक्टफुल होणार, राईट. मग ह्याचाच ऑब्जेक्टिव्ह हा आहे. मग हिम म्हणजे काय, त्याला किंवा त्याच्या, किंवा त्यांना किंवा त्यांच्या, हे सुद्धा होणार. का होणार, कारण की हिम जे आहे ते रिस्पेक्टफुल सुद्धा आपण वापरलं जातं, आणि सिंग्युलर साठीच वापरणार, राईट. नेक्स्ट आहे हर. इथे पण सेमच रूल होणार. हर म्हणजे फक्त काय, तिला किंवा तिच्या, किंवा त्यांना. जर रिस्पेक्टेड व्यक्ती असेल तर आपण तिला नाही म्हणू शकत ना, त्यांना म्हणणार, राईट. म्हणून इथे हर म्हणजे त्यांना किंवा त्यांच्या, दोन्ही पण होणार. आणि इट म्हणजे याला किंवा याच्या. हे झाले सगळे मीनिंग्स, राईट. मी आता तुम्हाला थोडे एक्झाम्पलद्वारे एकदा समजवेन. जसं की विथ म्हणजे काय असणार आहे बरं, विथ म्हणजे सोबत. आणि टू म्हणजे काय, टू म्हणजे कडे, ला, पाशी. हे झाले मीनिंग. आता एक एक्झाम्पल, एक छोटस एक्झाम्पल घेऊया. फॉर एन एक्झाम्पल, मी इंग्लिश शिकत आहे. हे एक सिंपल सेंटेन्स आहे, हे आपल्याला येतं. मी इंग्लिश शिकत आहे, याला काय येणार बरं, आय एम लर्निंग इंग्लिश. हे झालं वन सेंटेन्स, राईट. आय एम लर्निंग इंग्लिश म्हणजे काय, मी इंग्लिश शिकत आहे. बर, आता आपल्याला ह्या सेंटेन्स मध्ये एक ऍड करायचं आहे. मी त्याच्यासोबत इंग्लिश शिकत आहे, असं सेंटेन्स असेल तर कसं बनवणार बरं, सेम हाच फॉर्मॅट येणार. आता सोबतला काय म्हणतो, मी त्याच्यासोबत इंग्लिश शिकत आहे. त्याच्याला काय म्हणणार, सोबतला काय म्हणणार, विथ. आणि त्याला किंवा त्याच्याला काय म्हणत होतो बरं आपण, हिम. काय हिम, कारण की त्यांना किंवा त्यांच्या, त्याला किंवा त्याच्या, जसं अगोदरच मीनिंग तुम्हाला सांगितलेलं आहे. मग मी त्याच्यासोबत इंग्लिश शिकत आहे, आय एम लर्निंग इंग्लिश विथ हिम. म्हणजे एवढंच आहे. बघा, मी त्याच्यासोबत इंग्लिश शिकत, आय एम लर्निंग इंग्लिश विथ हिम. आता थोडस चेंज करू. मी तिच्यासोबत इंग्लिश शिकत आहे, मग तिच्याला काय येणार बरं, हर. मग काय येणार, आय एम लर्निंग इंग्लिश विथ, इन्स्टेड ऑफ हिम काय वापरणार, हर. म्हणजे काय, मी तिच्यासोबत इंग्लिश शिकत आहे. दॅट्स इट. मग आता लक्षात घ्या, मी त्यांच्यासोबत इंग्लिश शिकत आहे. त्यांचे म्हणजे भरपूर लोक आहेत, जास्त आहेत. त्यांना किंवा त्यांच्याला काय म्हणणार बरं, देम. मग काय येणार सेंटेन्स, आय एम लर्निंग इंग्लिश विथ, इन्स्टेड ऑफ हर और हिम विल यूज देम. सिंपल. हाच फॉर्मॅट ठेवायचा आहे, म्हणजे इझी समजेल आपल्याला, राईट. आता थोडस चेंज करू आपण. आय एम लर्निंग इंग्लिश विथ हिम म्हणजे मी त्याच्यासोबत इंग्लिश शिकत आहे. सिंपल. तो जात आहे, ही इज गोईंग. बर, तो त्याच्यासोबत जात आहे, त्याच्याला काय म्हणणार बरं, हिम. ही इज गोईंग विथ हिम. तो माझ्यासोबत जात आहे, मला किंवा माझ्याला काय येणार, मी.
मग ही इज गोइंग विथ मी. सिंपल. नेक्स्ट आहे तुम्ही शिकवत आहात. असं एक आपण सेंटेन्स घेऊया. तुम्ही शिकवत आहात. मग तुम्ही शिकवत आहातला काय म्हणणार बरं? यू आर टीचिंग. म्हणजे काय? तुम्ही शिकवत आहात, राईट? बर, तुम्ही कुणाला शिकवत आहात? आम्हाला शिकवत आहात. मग आम्हाला काय म्हणणार बरं? अस. मग तुम्ही आम्हाला शिकवत आहात, यू आर टीचिंग टू अस. सिंपल. तुम्ही मला शिकवत आहात, यू आर टीचिंग टू असच्या ठिकाणी मलाला काय म्हणतो आपण? मी. राईट? एवढंच वापरायचंय. चला मग ह्याच्यापेक्षा काही सेंटेन्सेस आपण बघू जेणेकरून आपल्याला बेटर समजतील, अजून जास्त समजतील, अजून थोडेसे प्रॅक्टिस होईल. फॉर एन एक्झाम्पल, तिने मला फोन केला. ओके, हे सेंटेन्स आहे. तिने मला फोन केला. आता लक्षात घ्या, हा जो आहे तो पास्ट मधला आहे, राईट? मग एक पॉझिटिव्ह तुम्हाला माहिती असेल, तिने फोन केला. पहिला सेंटेन्स कितीही मोठा असू दे त्याला छोटं छोटं करायचं, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. मग काय करायचं? तिने मला फोन केला, एवढंच घ्या. पहिला शी कॉल्ड. म्हणजे काय? तिने फोन केला, एवढंच आहे. शी कॉल्ड म्हणजे तिने फोन केला. त्याने फोन केला म्हणजे काय येणार बरं? ही कॉल्ड. त्याने कॉल केला म्हणजे काय येणार? ही कॉल्ड. बर, आता लक्षात घ्या, तुम्ही कॉल केला, तुम्हीला काय म्हणणार? यू कॉल्ड. फक्त हे सिंपल पास्ट मधलं आहे म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. बघा, लक्षात घ्या. आता तिने कॉल केला म्हणजे काय? शी कॉल्ड, राईट? म्हणजे तिने कॉल केला. बरं, तिने कुणाला कॉल केला? तिने मला कॉल केला ना. मग मलाला काय घेतलेलं होतं आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये? मी. मग सेंटेन्स काय येणार? शी कॉल्ड मी, म्हणजे तिने मला कॉल केला, राईट? आता म्हणायचं आहे की त्याने कॉल केला म्हणजे ही कॉल्ड. बर, त्याने तिला कॉल केला असं असेल, तिलाला काय म्हणतो बरं? शी कॉल्ड हर. हर म्हणजे तिला. अंडरस्टूड? किंवा त्याने तिला कॉल केला म्हणजे काय? ही कॉल्ड हर. दॅट्स इट. नेक्स्ट, यू कॉल्ड म्हणजे तुम्ही कॉल केलात. मग तुम्ही कुणाला कॉल केला? तुम्ही मला कॉल केला. यू कॉल्ड मी. दॅट्स इट. मग सेंटेन्स काय होणार लक्षात घ्या. तर सेंटेन्स जे आहे ते होणार शी कॉल्ड मी, असं सेंटेन्स होणार. ह्याच्या पुढेही आपण शिकणार आहोत. मग हे ईडीच का लागलं? मग V2च का घेतलं? मग V3च का घेतलं? मग V4च का घेतलं? किंवा V1च कधी घ्यायचं असतं? हे सगळं आपण शिकणार आहोत. हा बेस आहे. या बेस शिवाय आपण पुढे नाही जाऊ शकणार. कारण की आम्ही गॅरंटी घेतलेली आहे की तुम्हाला ऑनलाईन मध्ये फ्री ऑफ कॉस्ट इंग्लिश स्पोकन कोर्स आम्ही देणार आहोत आणि ते तुम्हाला फक्त फॉलो करायचं आहे. दॅट्स इट, राईट? सो नाउ नेक्स्ट, त्याने मला मदत केली. त्याने मला मदत केली हे पण सिंपल पास्टच आहे. मग त्याने मदत केली, फक्त एवढंच घ्या. त्याने मदत केली, त्यानेला काय येणार? सगळ्यात महत्वाचं इथे दे नाही येणार. का? कारण की इथं सिंग्युलर आहे ना. त्याने म्हणजे तो आहे म्हणून इथे ही येणार. मग ही हेल्प. कुणाला मदत केली बरं? हे महत्वाचं आहे. त्यांनी मदत केली ते म्हणजे मला. मग मलाला काय येणार? ही हेल्प मी. सिंपल. ही हेल्प मी. नेक्स्ट, असं एक्झाम्पल, शिक्षकांनी शिकवले. फक्त एवढंच घेऊया. शिक्षकांनी शिकवले. इथे एक्झाम्पल घेईन. फॉर एन एक्झाम्पल्स, टीचर्स. Just example. Okay, I'll give you one example. Okay, now टीचर्स आता शिकवले. सगळ्यात महत्वाचं, शिक्षकांनी शिकवले. मग शिकवलेलं काय येणार बरं? टॉट. TAUGHT. मग हे का आलं? हे सिंपल पास्ट मध्ये शिकवलं म्हणून इथं टीच नाही येणार. टीचचं टॉट झालं. मग शिकवले, टीचर्स टॉट. मग कुणाला शिकवले बरं? आम्हाला शिकवले. आम्हाला काय येणार? सिंपल आहे, अस. टीचर्स टॉट अस म्हणजे शिक्षकांनी आम्हाला शिकवलं. आता एक एक्झाम्पल, शिक्षकांनी त्याला शिकवलं. त्याला काय म्हणणार बरं? इन्स्टेड ऑफ अस हिम वापरणार, कारण की त्याला असं वापरतोय, राईट? म्हणून इथे हिम येणार. अंडरस्टूड? मग ह्याचं सेंटेन्स काय? शिक्षकांनी आम्हाला शिकवलं, टीचर्स टॉट अस. त्यांनी आम्हाला बोलवले. सिंपल. पहिला फोल्ड करा.
त्यांनी बोलवले. त्यांनी म्हणजे काय, भरपूर लोक आहेत. मग भरपूर असतील तर त्याला काय म्हणणार बरं, दे. मग बोलवले, बोलवलेलं म्हणजे काय म्हणतो, कॉल. कुणाला बोलवले, आम्हाला बोलवले, दे कॉल्ड अस. असे सेंटेन्सेस तुम्हाला बनवायचे आहेत, राईट. नेक्स्ट, मी तुला ओळखतो. आता इथे जे आहेत ना, हे सेंटेन्सेस वेगळ्या टेन्स मधले आहेत. पण जाऊ दे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आहे. टेन्सेस बद्दल टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, कारण हा कोर्स तुमच्यासाठीच बनवलेला आहे. त्यामुळे मी तुला ओळखतो, आय नो यू. मग आता यू जे आहे ते म्हणजे ऑब्जेक्ट आहे. अंडरस्टूड. तिला तू आवडतेस. तिला तू आवडतेस, सगळ्यात महत्वाचं सब्जेक्ट काय आहे, तिला. म्हणजे काय, शी. मग तिला आवडतेस, शी लाईक्स. मग आता इथं लाईक्स का आलं किंवा इथं नो का आलं, हे सगळं आपण शिकणार आहोत. मग शी लाईक्स कुणाला बरं, तिला तू आवडतेस ना, मग शी लाईक्स यू. हा झाला ऑब्जेक्ट, राईट. नाव हिम. हिमचं काय एक्झाम्पल, मी त्याला फोन केला. अगेन सिंपल पास्ट. मी त्याला फोन केला म्हणजे आय कॉल्ड. कॉल्ड का आलं, कारण केलो म्हणून आहे, म्हणून आय कॉल्ड. कुणाला कॉल केला, त्याला केला. आय कॉल्ड हिम, म्हणजे मी त्याला कॉल केला. नेक्स्ट, ती त्याला ओळखते. आता परत तिथे हा टेन्स चेंज झाला. ती त्याला ओळखते, शी नोज. आता इथं नोज का आलं, लक्षात घ्या. इथे नो आलं पण इथे नोज आलं, कारण ही शी इटला एस घेतो, ते आपण शिकणार आहोत. शी नोज कुणाला, त्याला. शी नोज हिम, म्हणजे ती त्याला ओळखते. तर आता हे झाले सगळे एक्झाम्पल्स. चला आता नेक्स्ट बघू, आणि सगळ्यात महत्वाचं ते बघू की आता हे जे आहे ते हर. हर म्हणजे मी तिला भेटलो. मग भेटलो म्हणजे काय, पास्ट येणार. आय मेट. मेट, आता मेट का नाही आलं, कारण की मेटचं पास्ट आहे, म्हणून आय मेट. कुणाला भेटलो, तिला. आय मेट हर. नेक्स्ट आहे, तो तिच्यावर प्रेम करतो. आहेत काय काय घेतलेले, नो प्रॉब्लेम, पण सिरियस होऊ नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी हे प्रेम केलंय तो कधीच चुकी नाही, राईट. त्यामुळे प्रेम कधी व्हायचं, पहिला सेटल व्हायचं आणि मग प्रेम करायचं, राईट. लेट इट बी. लक्षात घ्या, तो तिच्यावर प्रेम करतो, राईट. तो तिच्यावर प्रेम करतो. आता तो आहे, सब्जेक्ट काय आहे, तो म्हणजे काय येणार, ही. मग तो प्रेम करतो ना, म्हणून ही लव्स. ओके, ही लव्स कुणावरती करतो, ही लव्स हर. सिंपल. तो तिच्यावर प्रेम करतो, ही लव्स हर. बर, ती त्याच्यावर प्रेम करते, शी लव्स हिम. दॅट्स इट, राईट. नाव देम म्हणजे काय, त्यांना. आता देम म्हणजे कधी येणार, दोन किंवा दोन पेक्षा जास्त असतील, आपल्यापेक्षा लांब असेल तर देम येणार. म्हणजे काय, मी त्यांना बोलावले. म्हणजे काय, आय कॉल्ड देम. आता इथे देम काय आहे, कारण की भरपूर लोक आहेत म्हणून देम घेतलं. जर रिस्पेक्टेड एकच असेल तर हिम घेणार, राईट. पण इथे देमचा विषय चालू आहे, कारण दोन पेक्षा दोन जास्त आहेत, राईट. आम्ही त्यांना मदत केली. आम्हीला काय येणार, वी. म्हणजे आम्ही. आम्ही कुणाला मदत केली, त्यांना. वी हेल्प देम, म्हणजे त्यांना, राईट. त्यांना आपण देम म्हणणार, राईट. सो आता नेक्स्ट काय ते आपण बघू, राईट. तर हे सगळे झाले आपले ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह आता आतापर्यंत तर तुम्ही बघितलंच असाल की किती महत्वाचं आहे. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं, ते म्हणजे पॉझेसिव्ह नाही, हे आहे पजेसिव्ह. पजेसिव्ह म्हणजे काय, पहिला लक्षात घ्या. पजेसिव्ह म्हणजे मालकीचे. जे मालकी दाखवतो, आपण मालकी हक्क दाखवतो, ते म्हणजे पजेसिव्ह. बघा हा. मग माय आणि माइन. आता माय आणि माइन म्हणजे काय बघा, पजेसिव्ह प्रनाउन आणि रिफ्लेक्सिव्ह प्रनाउन. याला म्हणतो पजेसिव्ह प्रनाउन आणि याला म्हणतो रिफ्लेक्सिव्ह प्रनाउन. आता एवढं डिटेल मध्ये मी तुम्हाला नाही देणार, का, वाय, व्हॉट इज अ पर्पज. सी, फक्त याला म्हणायचं पजेसिव्ह प्रनाउन, याला म्हणायचं रिफ्लेक्सिव्ह नाउन. एवढं सगळं गोंधळ करण्यापेक्षा आपला गोल काय आहे, आपल्याला इंग्लिश शिकायचं, ग्रॅमॅटिकली इंग्लिश शिकायचंय, राईट. सो दिस इज ओनली द इम्पॉर्टंट, राईट. सो नाव थिंक, नाव सगळ्यात महत्वाचं, ही एझी फॉर्मॅट आहे म्हणून तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको, म्हणून हे आपण दिलेलं
नाही, काहीही प्रॉब्लेम होत नाही, कारण दोन्हीचा अर्थ सेमच होतो, पण सेंटेन्स चेंज होतात. म्हणजेच काय, फॉर एन एक्झाम्पल, माय माइन. माय माइन याचा अर्थ काय होणार, एकतर माझा, एकतर माझी किंवा माझे. माझा, माझी, माझे. मग इथे आवर, आर नाही, ह्याला काय म्हणायचं, आर. काय म्हणणार, आर. आर किंवा आर्स, राईट. मग आर किंवा आरचा अर्थ काय होणार, आमचा, आमची, आमचे. सिंपल. मग य किंवा यस म्हणजे काय होणार बरं, तुमचा, तुमची, तुमचे. दॅट्स इट. मग देअर किंवा देअर्स म्हणजे काय होणार, त्यांचा, त्यांची, त्यांचे. आता हे देअर म्हणजे बरेच लोक आहेत, तसं होणार, राईट. हिज म्हणजे काय होणार, त्याचा किंवा त्याची किंवा त्याचे. हर, हर्स, तिचा, तिची, तिचे. सिंपल. इट्स म्हणजे याचा, याची, याचे. एक एक्झाम्पल, बाय द वे, विल टेक सम एक्झाम्पल्स, नॉट ओनली वन एक्झाम्पल. ओके, माय माइंडचं एक्झाम्पल घेऊया. असेच आपण तुम्ही सगळे सेंटेन्सेस बनवू शकता. फॉर एन एक्झाम्पल, दिस इज माय कार. दिस इज माय कार म्हणजे काय, ही माझी कार आहे. दिस इज माय वॉच म्हणजे ही माझी वॉच आहे. दिस इज माय शर्ट म्हणजेच हा माझा शर्ट आहे. मग ह्यालाच दुसऱ्या पद्धतीने सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच काय बरं बघा, दिस इज माय कार म्हणजे ही माझी कार आहे. सिंपल वे, दिस कार इज माइन. म्हणजे फरक काय आहे माय आणि माइन मध्ये. मग बघा, दोन्हीचा वापर तोच झाला. दिस इज माय कार म्हणजे ही माझी कार आहे, किंवा दिस कार इज माइन म्हणजे पण ही कार माझी आहे. म्हणजे तुम्ही काहीही वापरू शकता. फॉर एन एक्झाम्पल, आता आमचं आहे, मग ही आमची बॅच आहे, कसं येणार बरं सेंटेन्स, दिस इज आर बॅच म्हणजे ही आमची बॅच आहे. याच्याच बदलात आपण कसं वापरू शकतो, दिस बॅच इज आर्स. सिंपल. काही टेन्शन घ्यायचं नाही. दुसरी एक्झाम्पल, देअर. देअर म्हणजे काय, त्यांचा, त्यांची, त्यांचे. एक एक्झाम्पल घेऊया, तो किंवा हा, तो जाऊ दे कारण कन्फ्यूज नको व्हायला. हा त्यांचा बंगलो आहे. कसं घेणार बरं, दिस इज, त्यांचा म्हणजे बरेच लोक आहेत ना, म्हणून इथे देअर येणार. मग दिस इज देअर बंगलो म्हणजे हा त्यांचा बंगलो आहे, राईट. मग याच्याच बदल्यात वेगळं देअर्स वापरायचं असेल तर काय येणार बरं, दिस बंगलो इज देअर्स. दॅट्स इट, राईट. हिज, हिज म्हणजे काय, त्याचा, त्याची, त्याचे. मग हा त्याचा प्रॉब्लेम आहे, आपल्याला काय नाही. मग हा त्याचा प्रॉब्लेम आहे असं म्हणतो ना, मग तसं कसं म्हणणार बरं, दिस इज हिज प्रॉब्लेम, राईट. मग ही तिची कार आहे, दिस इज हर कार, राईट. हा तिचा टेबल आहे, दिस इज हर टेबल. तर फ्रेंड्स, आता काय करायचं, सगळ्यात महत्वाचं, नाव वी हॅव लर्न इन डिटेल्स. आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहोत की हे कसे वापरायचे असतात, याचा वापर काय आहे. तर हे जोपर्यंत आपण इम्प्लिमेंट नाही करणार तोपर्यंत आपण इम्प्रूव्ह नाही करणार. लक्षात घ्या, इम्प्रूव्ह नाही होणार तोपर्यंत आपण फ्लुएंट नाही बनणार. मग याचा वापर होणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, सेंटेन्सेस आहेत. फॉर एन एक्झाम्पल, हे माझं पुस्तक आहे, दिस इज माय बुक, राईट. मग हे हे पुस्तक माझं आहे, त्यालाच काय म्हणतो, दिस बुक इज माइन. मग असेच हे सगळे सेंटेन्सेस आहेत. हे, ते आमचं घर आहे, त्याला आता फक्त लक्षात घ्या, आपल्यापासून लांब आहे आणि एकच आहे म्हणून तिथे दॅट येणार, राईट. हे ह्याचा व्हिडिओ आपला बनणार आहेच, राईट. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रनाउन. मग ते आमचं घर आहे याला काय म्हणतात, किंवा घर आमचं आहे त्याला काय म्हणतात, हे तुझा पेन आहे, राईट, किंवा पेन तुझा आहे, देअर, देअर्स. तर ह्याचे प्रत्येकाचे सेंटेन्सेस तुम्हाला बनवायचे आहेत आणि कॉमेंट करायचं आहे, किंवा तुम्ही बनवून तुमच्यासाठी तरी ठेवा. कॉमेंट केला तर एक फायदा होईल की तिथे काही करेक्शन असेल तर आम्ही तिथे तुम्हाला सांगेन. चला, तर मग एक रिकॅप बघू. जसं की ह्याच्या नंतरचं जे आपण काही शिकलेलो आहोत, केसेस ऑफ प्रनाउन, सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह, पॉझेसिव्ह. सब्जेक्टिव्ह म्हणजे काय, आय, आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दे म्हणजे काय, ते जे आपल्याला सोडून आहेत ते, ही म्हणजे काय, तो किंवा ते,
सिंग्युलर असतील. शी म्हणजे काय, ती किंवा त्या, सिंग्युलर. आणि इट म्हणजे हे. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह, याचंच काय, आयचं ऑब्जेक्टिव्ह काय येणार, मी. मी म्हणजे मला किंवा माझ्या. अस म्हणजे आम्हाला किंवा आमच्या. यू म्हणजे तुम्हाला किंवा तुमच्या. देम म्हणजे त्यांना त्यांच्या. हिम म्हणजे त्याला किंवा त्याच्या. हर म्हणजे तिला किंवा तिच्या. आणि इट म्हणजे याला. इट्स एक्झाम्पल, फॉर एन एक्झाम्पल, आय एम वर्किंग ऑन इट म्हणजे मी याच्यावर काम करत आहे. आय एम वर्किंग ऑन इट, मी हे वापरत आहे. आय एम युझिंग इट, मी हे वाचत आहे. आय एम रीडिंग इट. असे काही सेंटेन्सेस असतात, राईट. पॉझेसिव्ह म्हणजे काय, माय माइंड. माय माइंड म्हणजे काय, माझा माझी माझे. आर आर्स, आमचा आमची आमचे. युअर यस, तुमचा तुमची तुमचे. देअर देअर्स, त्यांचा त्यांची त्यांचे. हिज म्हणजे काय येणार, त्याचा त्याची त्याचे. किंवा त्यांचा त्यांची त्यांचे सुद्धा येणार. का, कारण की इथं सिंग्युलर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. हर हर्स म्हणजे तिचा तिची तिचे. आणि इट्स म्हणजे याचा याची याचे, राईट. तर हे आय होप तुम्हाला समजलेलंच आहे, राईट. तर ह्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणून तुमच्यासाठी आम्ही हे ट्रान्सलेटसाठी काही होमवर्क देत आहोत. हे तुम्हाला करायचं आहे. काही जरी प्रॉब्लेम आला तर तुम्ही चॅट जीपीटीचा किंवा कशाचाही गुगल ट्रान्सलेटरची हेल्प घेऊ शकता, राईट. तिथे इट्सचं मिनिंग तुम्हाला ते देणार, बट दॅट इज रॉंग. अंडरस्टँड, वी कांट से दॅट इज रॉंग. बट इट जे आहे ते हेच होतं. इट जे आहे ते त्याचं मिनिंग ते सुद्धा होतं, पण त्याला काही सिच्युएशन्स असतात, राईट. सो हे जे सेंटेन्सेस आहेत ते तुम्हाला काय करायचंय, हे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला खरं तर तुम्ही सिरियस आहात, आता एंड पर्यंत तुम्ही व्हिडिओज बघितलेला आहात, तर त्यासाठी बघा, तुम्हाला इंग्लिश तर शिकायचंय. आजचा डे 2 झाला, राईट. उद्या डे 3 आहे आणि तो म्हणजे सगळ्यात बेस्ट असणार आहे, कारण फाउंडेशन जेवढं मजबूत असेल तेवढं आपण इंग्लिशमध्ये फ्लुएंट होणार, राईट. मग त्यासाठीच पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो खूप फॅन्टॅस्टिक असणार आहे, मजेदार असणार आहे. तर पुढच्या व्हिडिओसाठी, पुढच्या कोर्ससाठी, डे 3 साठी आजच हा व्हिडिओ सबस्क्राईब करा. आणि खरंच जर तुम्हाला इतकं व्हॅल्युएबल वाटलं असेल तर प्लीज एक लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकने आम्हाला खूप मोटिवेशन आणि एनर्जी मिळेल, राईट. आणि हा व्हिडिओ खरंच ज्यांना गरज आहे ना त्यांना हा शेअर करा. तोपर्यंत इंग्लिशची प्रॅक्टिस करत राहा. जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस इंग्लिशमध्ये बोलत राहा. चुकलं तर चुकू दे, पण प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. थँक्यू.